नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. लग्न, पार्टी किंवा इतर समारंभात आपल्याला नवीन फॅशन करावीशी वाटते. जर यंदाच्या लग्नसराईत तुम्हाला उठून आणि आकर्षित दिसायचं असेल तर मोत्याच्या ज्वेलरीपासून तुम्ही शाईथाट करू शकता. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत. त्यासाठी अनेकांचा कल दागिन्यांच्या बाबतीत धातू किंवा मोत्यांकडे वळलेला पाहायला मिळतोय. मोत्यांचा हार पुन्हा एकदा ट्रेंड सेट केला आहे. हा लेयर्ड मोती चोकर आपल्या सौंदर्यात भर घालेल. मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजवर हा चोकर खूप शोभून दिसतो. हा मोती चोकर सेट कोणत्याही प्रसंगी घालण्यासाठी सुटेबल आहेत. तुम्ही इंडियन आणि वेस्टर्न ड्रेसवर चोकर घातल्यानंतर कोणत्याही पार्टीमध्ये तुमचे सौंदर्य खुलून येते. या चोकर सेटने तुम्हाला कंप्लीट लुक देतो. तुम्ही बर्थडे पार्टीमध्ये मॅचिंग साडीसोबत चोकर घातल्यास तुम्ही खूप सुंदर दिसता. हा चोकर सेट लग्न समारंभ आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमात देखील घालू शकता. हा सेट सुंदर मोत्यांनी बनलेला आहे. तो दिसायला अतिशय सुंदर आणि तितकाच आकर्षक आहे. महिला आणि मुली हा चोकर सेट साडी आणि ड्रेसवर घातल्याने देखील तितकाच उठून दिसतो. कोणत्याही लग्न समारंभात किंवा रिसेप्शन पार्टीमध्ये परिधान करू शकता. जर आपल्याला रॉयल लुक हवा असेल तर गोल्डन रंगाच्या मोत्याचे चोकर चांगला पर्याय आहे. कॉलेज फंक्शन किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी हे मोत्याचे नेकलेस सर्वोत्तम आहेत. सिल्क किंवा कांजीवरम साडीसोबत पारंपरिक मोती चोकर सेट खूप छान दिसतो. प्लेन साडीवर सिंगल लेअरचा साधा मोती चोकर घालू शकता. प्लेन ड्रेस, गाऊन किंवा शर्टवर एक साधी मोती चोकर तुम्हाला एलिगंट आणि रॉयल लुक देतो. मोत्यामध्ये पांढराच नाही तर गुलाबी, राखाडी, काळा आणि इतर पेस्टल शेडचे नेकलेस पाहायला मिळतात. हे रंगीबिरंगी मणी आपल्या लुकमध्ये अधिक भर घालतील. मोती हा नेहमीच रॉयल मानला जातो, त्यामुळे तुमच्या कोणत्याही ड्रेसला तो शाही लुक देऊ शकतो. बर्थडे पार्टी किंवा इतर फंक्शनसाठी तुम्ही चोकर सेटला तुमच्या ड्रेसनुसार मॅच करू शकता. ह्या चोकरमध्ये कुंदन, डायमंड किंवा वेगवेगळ्या कलरचे स्टोन यूज केलेले असतात, त्यामुळे हे चोकर नेकलेस अधिक रॉयल आणि आकर्षक लुक देतात. जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल चोकर नेकलेस आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.